तर आज आम्ही आलोय बोट क्लबला. तुम्ही इकडे बघू शकता किती चांगला आणि समोर सगळे फॅमिली मेंबर्स थांबले. यांचं गाडीचं काहीतरी इश्यू झाला म्हणून आम्ही अरे गाडीचा इश्यू काय नाही झाला. गाडीचा ना अँड्रॉइड सिस्टम जरा गडबड झाली. ऍक्च्युली एअरप्लेन मोडवर गेला, लक्षात नाही आलं. आता प्रॉब्लेम सॉल्व आउट केला. बाबू तुला काय बोलायचंय एक मिनिट बोलायचंय लग्नानंतर तू आलाय बायकोला घेऊन बोट क्लबला, तर कसं वाटतंय? त्याला बोलू द्या ना. खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच फॅमिली ट्रिप आली खूप वर्षानंतर आणि लवकर येता आलंय, कारण आज दीपाने मेकअप केला नाही म्हणून आम्ही पण तुला लवकर कसं आलोय. वाटतंय मुंबईचे एवढे मोठे मोठे समुद्र सोडून इथे आलाय? खूप समुद्रासारखं वाटतंय. बोट क्लब मध्ये आज गर्दी पण कमी आहे, कारण आम्ही वीक डेजला आलो. वीकेंडला याल तर तुम्हाला खूप गर्दी दिसेल इथे. अक्षरशः इथपर्यंत लाईन असते. तिकीटला तर भयंकर लाईन असते. ऍक्च्युली वीक डेजला तिकीट कमी असतं, 70 असतं आणि वीकेंडला 100 तिकीट असतं. पहा बरं का मामा एवढी हाय. आता आम्ही बोटीत बसणार आहे. त्या बोट मध्ये बसणार आहे. आउटफिट्स आहेत मला असं आता आम्ही बोट मध्ये बसणार आहे. बघा ही बोट 400 पर पर्सन आहे आणि आता आम्ही जॅकेट अशा प्रकारे जॅकेट्स आहे. आता आम्ही बसतोय बोट मध्ये. हे बघा कशी बसतात. 7 जण एका बोट मध्ये बसतात. आर्या श्वेता दीदी हिला सांग हे समुद्रासारखं खोल्या मध्ये बसू नको, कडेला बसू. आणि या ठिकाणी आम्ही बोट मध्ये बसलोय. मस्त वाटतंय. पुढं मच्छी बिच्छी पकडता येते ना, ती घ्यायची आपल्याला. हा म्हणून थांबली बोट. तू पण